हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. हमनवा मेरे भाग 2. विकल्प खूप वेळ मामाच्या खोलीबाहेर चक्रा मारत होता. मामासोबत काय आणि कसं बोलायचं हे मनातल्या मनात तो ठरवत होता, पण त्याचं काही ठरतच नव्हतं. तसं तो पुन्हा स्वतःच्या रूममध्ये निघून आला. डॉक्टर असून या घरात तुझी काहीच इज्जत नाही. तुझ्या डॉक्टर डिग्रीची काही किंमतच नाही या लोकांना. मुंबईत काय ॲटिट्यूड असतो तुझा, आणि इथे आल्यावर भित्र मांजर पण बरं दिसतंय तुझ्यासमोर. नशीब ती 2 माकडं नाहीत सोबत आता, नाहीतर माझ्यावर हसण्याची संधीच मिळाली असती त्यांना. शेवटचं वाक्य अर्थातच युग आणि अंगदला उद्देशून होतं. आरशासमोर उभं राहतच स्वतःला कोसणं सुरू होतं त्याचं. दीर्घ श्वास घेत त्याने आरशासमोर पाहिले आणि पुन्हा एकदा प्रॅक्टिसला सुरुवात केली. मामा, तुझी मुलगी खूप चांगली आहे, पण तिला पाहिजे तितका चांगला मी नाही. आपण तिच्यासाठी चांगल्यातला चांगला जोडीदार बघू. मी मदत करतो ना तुला, तू टेन्शन नको घेऊस. मामासोबत बोलायची तयारी त्याची सुरू होती. नको, असं नको, थोडं जास्तच होईल. त्या शेंबडीसाठी मी का नवरा शोधू? लाडात आली का ती जास्त? त्याने पुन्हा स्वतःलाच कोसलं. मामा, माझं आधीच लग्न झालं. आता ती या जगात नाही, पण मला तिच्या आठवणींसोबत जगायचंय. थोडं गंभीरपणेच विकल्प म्हणाला. ऍक्टिंग करण्याच्या नादात डोळ्यातून अश्रू टपकू लागले होते. समयरा नावातच इतकी जादू होती की जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम करायची. जे खरं आहे ते सांगूनच टाकतो, जे होईल ते होईल, विकल्प म्हणाला. मनाची तयारी करत पुन्हा मामाला भेटायला म्हणून तो त्याच्या रूमच्या दिशेने जाऊ लागला. समोरच्या दिशेने आजी काठी टेकत येताना त्याला दिसली. तसं त्याने युटर्न घेतला, पण आजीच्या नजरेतून तो काही सुटला नाही. विकल्प, तिने आवाज दिला तसं पुढचं पाऊल पुन्हा मागे येऊन पडलं. तुझ्यासोबत थोडं बोलायचंय, चल, असं म्हणत आजी स्वतः त्याला त्याच्या मामाच्या खोलीत घेऊन जाऊ लागली. आजीसारखं मुंगीच्या पावलाने तो मामाच्या खोलीत जाऊ लागला. इथे शार्वी विकल्पच्या रूममधून रागारागात निघून स्वतःच्या रूममध्ये आली. पण रूममधील प्रत्येक वस्तूवर राग काढणं तिचं सुरू होतं. पण वस्तू फुटून बाहेर येईपर्यंत आवाज जाऊ नये म्हणून ती प्रत्येक वस्तू बेडवर असणाऱ्या गादीवर फेकून मारत होती. असं केल्याने तिचा राग सुद्धा शांत होत होता आणि वस्तूचं नुकसान सुद्धा होत नव्हतं. अशातच रोहितने तिला कॉल केला. रोहित म्हणजे शार्वीचा बेस्ट फ्रेंड, जो तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट करायला तयार असतो, पण शिक्षणासाठी म्हणून तो बँगलोरला असतो. हॅलो, शार्वीने फोन केला. समोरून रोहितने अशी काय बातमी तिला सांगितली की ती धाप करून बेडवर बसली. खरं सांगतोयस? शार्वीने खुश होतच विचारलं. रोहितचं बोलणं न ऐकताच ती एका वेगळ्याच विचारात हरवून गेली. ये आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे, गाणं गातच ती नाचू लागली. पण नंतर ती पुन्हा बेडवर बसून विचार करू लागली. इथे विकल्प आजीसोबत त्याच्या मामाच्या रूममध्ये आला. हे काय, तू तयार नाही झालास अजून? निघायचंय आपल्याला. मामा मनगटावर घड्याळ चढवतच म्हणाला. मला तुझ्यासोबत थोडं बोलायचंय. आजीवरून नजर फिरवतच विकल्प मामाला म्हणाला. बोल ना मग. मामा म्हणाला, मला हे लग्न नाही करायचंय, कारण माझं आधीच लग्न झालंय. मला समयरा आवडत होती, पण ती आता जगात नाही. तिच्या आठवणी आहेत माझ्यासोबत, विकल्प म्हणाला. तोच दुसऱ्या क्षणी गालावर आजीच्या हाताची 4 बोटं उमटली. विकल्प गालावर हात ठेवून उभा राहिला. बोलणार पण आहेस का? काय झालं? मामा त्याच्या समोर येऊन उभा राहिला तसं विकल्पचं आजीकडे लक्ष गेलं. आजी बेडवर बसून होती. जागेपणी पडलेलं स्वप्न होतं विकल्पचं ते. विकल्पाने सुटकेचा श्वास सोडला, पण आजीसमोर मामाशी काय बोलायचं या विचाराने त्याला दडपण आलं होतं. पप्पा, शार्वी आवाज देतच तिथे आली. लग्न झाल्यावर मी मुंबईत राहणार की इथेच? शार्वीने स्वतःच्या वडिलांना प्रश्न केला. हा काय प्रश्न आहे? आजीने तिला उलट प्रश्न केला.
सांग ना, लग्न झाल्यावर मी इथे राहणार की मुंबईत? आजीच्या बाजूला बसतच शार्वीने विचारलं. विकल्पचं क्लिनिक मुंबईत आहे म्हटलं तर मुंबईतच राहणार तू, तिचे वडील म्हणाले. मग ती लग्न करायला तयार नसणार, कारण तिला इथे तुमच्या सोबत राहायचं. मी मुंबई सोडून गावात राहणार नाही. आपण एक काम करूयात, आपण तुझ्यासाठी पुण्यातला कोणीतरी बघूयात. मामा, आम्ही शादी.com वर हिचं रजिस्ट्रेशन करतो. 101 स्थळ तुझ्या मुलीला मिळतील. विकल्प खुश होतच म्हणाला, मला मुंबईतच राहायचंय. मी हे लग्न करायला तयार आहे. शॉपिंगसाठी सुद्धा मी तयार आहे. विकल्प, लवकर तयार हो, नंतर दुकानं बंद होतात. हे पुणे आहे, तुमची मुंबई नाही. विकल्पाला थोडंसं लाजून दाखवतच ती म्हणाली. तिचं कधीही न पाहिलेलं रूप पाहता विकल्पाला जणू ऍसिडिटीच झाली. तोंड तसंच उघडं ठेवत तो शार्वीला तिथून जाताना बघत होता. तू लवकर तयार हो, आपण गाडीत बसून बोलूयात, तुला काय बोलायचंय ते, मामा प्रेमानेच विकल्पाला समजवत म्हणाला. विकल्प स्वतःच्या रूममधून बाहेर आला आणि सगळ्यात आधी तर तो शार्वीच्या रूममध्ये आला. पण शार्वी स्वतःच्या रूममध्ये नव्हती. तिला शोधत तो खाली हॉलमध्ये गेला. किचनमधून शार्वीचा आवाज त्याला आला. किचनमध्ये डोकावून पाहिले तर ती तिच्या आईसोबत होती. हिच्यासोबत एकट्यातच बोलावं लागेल. विकल्प स्वतःशीच पुटपुटला. स्थळ स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडमधील कडाक्याच्या थंडीत युग आणि अविराची सफारी सुरू होती. स्वित्झर्लंडमधील प्रेक्षणीय स्थळी दोघांचंही फिरून झालं होतं आणि सोबतच दोघांनी थोडीफार शॉपिंग सुद्धा केली. शॉपिंग उरकली तसे दोघंही एका रेस्टॉरंटमध्ये शिरले. बघायला गेलं तर दोघेही फार थकले होते. कडाक्याच्या थंडीत दोघांनाही कडकडून भुका लागल्या होत्या. वाईन घ्यायची? युगने अविराला विचारलं. अविराने एव्हिल लुक देत युगकडे पाहिलं. थंडीत वाईन पितात ग, तुझ्यासाठीच बोलतोय ग मी स्वीटहार्ट. युगने तिचे गाल ओढतच तिची समजूत काढली. अविराच्या चेहऱ्यावरील भाव किंचितशे बदलले. प्लीज ना, आज खूपच थंडी आहे आणि वाईन दारू थोडी ना आहे. अविराच्या गालावर ओठ टेकवतच तो म्हणाला, वाईन पिऊनच तुमच्या मागे आलेली मी. वाईन माझ्यासाठी दारूच आहे. माझ्यासारख्या कधीही न पिणाऱ्याला लगेचच चढते. अविरा युगपासून स्वतःची नजर चोरतच म्हणाली. आणि तरी वाईनला नको बोलतेस? युग खट्याळ ओठांवर हसू आणतच म्हणाला. तुम्ही पण ना? अविराने लाजतच युगच्या खांद्यावर मारलं. घेऊयात ना, मला प्यावीशी वाटते, प्लीज. युग लहान मुलांसारखं अविराकडे हट्ट करत होता. मी नाही बोलली तर नाही पिणार काय? अविराने विचारलं. युगने सरळ नाही म्हणून मान डोलवली. बरं, थोडीशी घ्या, अविरा म्हणाली. आपण दोघेही घेणार आहोत, युग म्हणाला आणि त्याने वेटरला आवाज देतच विचारलं. वेटर जवळ जेवणासोबत वाईनची ऑर्डर सुद्धा त्याने दिली. वेटर तिथून निघून गेला तसं युगच्या टेबल जवळ एक मुलगी येऊन उभी राहिली. दिसायला जणू अप्सराच होती. युग! युगला स्वित्झर्लंडमधील रेस्टॉरंटमध्ये बघून तिला आश्चर्य वाटलं. एकंदरीत बघायला गेलं तर दोघांच्याही चेहऱ्यावर सारखेच भाव होते. युग उठून उभा राहिला. ब्रिटिश स्टाईलमध्ये दोघांचीही गळाभेट झाली. इथे काय करतोयस? दोघांचंही इंग्रजीत संभाषण सुरू झालं. हनीमूनला आलोय. मीट माय वाईफ अविरा. अविरा ही अरवाईना माझी. युग बोलता बोलता मध्येच थांबला. नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी अविरा सुद्धा आतुर होती. हॅलो अविरा, तुला भेटून खूप छान वाटलं. मी आणि युग खूप छान मित्र आहोत. युगने मला लग्नाबद्दल सांगितलं असतं तर मी नक्कीच आली असती. अविराला ग्रीट करतच अरवाईना म्हणाली, पण नजर मात्र तिची युगवर होती. अविराने ओठांवर स्मित आणलं. तू एकटीच? युगने विचारलं. तुझ्यासारखं कोणी भेटलंच नाही ना, मग एकटंच राहावं लागेल ना, अरवाईना मस्तीतच म्हणाली. युगला आता काय बोलावं तेच कळत नव्हतं. त्याने अविराकडे पाहिलं. अविराचे रुंद ओठ हळूहळू अरुंद होऊन लागले. अरवाईनाने केलेली मस्करी तिला आवडली नाही हे तिने चेहऱ्यावर आणलेले भाव बघून कळत होतं. तू एकटीच आहेस तर आमच्यासोबत डिनर करू शकतेस, युगने त्याच्यासमोर असलेल्या खुर्चीकडे इशारा करतच म्हटलं. अविरा, तुला चालेल? अरवाईनाने अविराकडे परमिशन घेतली. मला आवडेल, अविरा हसतच उत्तरली.
वेटरने वाईनची बॉटल आणि ग्लास आणून ठेवली. सोबतच रिकामी ग्लास भरली सुद्धा. वाईनचे ग्लास रिकामी तर होत होते, पण सोबतच दोघांच्याही गप्पा रंगल्या होत्या. अविरा मात्र शांत बसून दोघांच्याही गप्पा ऐकण्याचं काम करत होती. भरपूर वर्षांनी मिळणाऱ्या मैत्रिणीला युग इग्नोर सुद्धा करू शकत नव्हता. युग सोबत असून सुद्धा खूप एकटं एकटं वाटत होतं अविराला. पण तरीही चेहऱ्यावर कसलीच तक्रार नव्हती तिच्या. ती फक्त एकटक युगकडे बघत होती. युग आणि अविरासोबत वाईन आणि डिनर एन्जॉय करून अरवाईनं निघून गेली. युग सोबत अविराला सुद्धा ती बाय करत होती. ओ अविरा मात्र अजूनही एकटक युगकडे बघत होती. अविरा, आय सेड बाय, अरवाईना पुन्हा एकदा म्हणाली. तसं अविराने युगवरील नजर हटवली आणि अरवाईनाकडे पाहिले. बाय 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 बाय, जड आवाजातच ती म्हणाली. खरं तर नजरेसमोर एक सोडून 4 अरवाईना दिसत होते तिला. तिने 4 अरवाईनाला बाय केलं. वाईन जास्तच झालेली दिसतीये, अरवाईना हसतच म्हणाली. अविरा, आर यू ओके? युगने विचारलं. तुम्ही एकदाच बोला ना, 2 वेळा एकच प्रश्न काय करताय? तुम्ही असताना मला काय होणार आहे? अविराने विचारलं. मी इथे आहे, तू तिथे बघून कोणासोबत बोलतेयस? युगने तिच्या हनुवटीला धरलं आणि तिचा चेहरा स्वतःकडे केला. तुम्ही तर इथे बसलेले, तिथे कसे काय गेले? मॅजिक करताय ना माझ्यासोबत? एवढं बोलून अविरा हसू लागली. तू जास्त वाईन घेतली ग स्वीटहार्ट, बट डोंट वरी, आपण तसं पण आता रूमवरच जाणार आहे. तू चल. अविराला धरतच युगने उभं केलं. तिला घेऊन तो रेस्टॉरंट बाहेर पडला. एका कॅबमध्ये दोघे बसले. युगच्या छातीवर डोकं टेकून त्याला बिलगून ती बसली होती. हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत युगच्या जॅकेटची चैन वर झाली. वर खाली करण्याचं काम तिचं सुरू होतं. तो मात्र तिचा सुरू असलेला वेडेपणा बघून गालातल्या गालात हसत होता. ऐका ना. तिचं ते ऐकताना त्याला खूपच भारी वाटत होतं. पण आज जास्तच सूर लावून बोलल्यामुळे थोडं जास्तच भारी वाटून गेलं. बोला मॅडम, प्रेमाने तिला गोंजारतच त्याने विचारलं. तुम्ही रागवाल परत, मी नाही, असं म्हणत तिने त्याच्या जॅकेटमध्येच तोंड खुपसलं. मी तुझ्यावर कधी रागवतो काय ग स्वीटहार्ट? त्याने विचारलं. पण आज मी तुमच्यावर रागवलीये, अविराने म्हटलं. माझी स्वीटहार्ट का रागवलीये माझ्यावर? युगने विचारलं. मी नाही सांगणार, परत तुम्ही रागवाल, अविराने असं म्हणताच युगला खूपच हसू आलं. ती काय बोलत होती तिचं तिलाच कळत नव्हतं. कॅब हॉटेलजवळ येऊन थांबली. अविराला घेऊन युग स्वतःच्या रूममध्ये आला. अविरा त्याने बेडवर बसवलं. पायातून शूज उतरवण्यासाठी ती खाली झुकली, पण नजरेला 4 पाय दिसत होते. ऐका ना, तिने सूर लावतच म्हटलं. बोला. युग तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि तिच्या पायातले शूज उतरवू लागला. ते डॉक्टर आहेत ना, त्यांनी ऑपरेशन बरोबर नाही केलं. माझे डोळे खराब झालेत वाटतं. सगळं 4 दिसतंय. स्वतःचे डोळे चोळतच ती म्हणाली. युगला आता मात्र स्वतःच्या हसण्यावर नियंत्रणच होत नव्हतं. पण कसं बसं त्याने स्वतःवर नियंत्रण मिळवलं. मी त्याला फोन लावून देतो, तू त्यालाच सांग हे. मी तर भेद बोलतो, तू त्याला दमच दे. गंभीर चेहरा करतच युग म्हणाला. लहान मुलांसारखी ओठ बाहेर तुंबडत तिने नाही म्हणून मान डोलवली. मी घाबरते त्यांना. नमत्या सुरातच ती म्हणाली. नो प्रॉब्लेम, मीच त्याला दम देतो. असं म्हणत युगने मोबाईल काढला. कलयुग, तुम्ही काय करताय? ते ओरडतील मला, त्यांना फोन नका करू. युगच्या हातून मोबाईल काढून घेतच तिने म्हटलं. तू कलयुग काय बोलतेस मला? युगने नाराज होतच विचारलं. तुम्ही डॉक्टरांना फोन का लावला? कमरेवर हात ठेवतच अविराने म्हटलं. खरं तर हात कमरेवर नव्हताच, कमरेच्या सुद्धा थोडे वर केले होते. युगने डोक्यावर हात मारून घेतला. ऐका ना, अविराने सुरातच म्हटलं आणि युगच्या खांद्यावर मान टाकली. ऐकतच आहे ना ग स्वीटहार्ट, युग म्हणाला. मी रागवलीये तुमच्यावर, अविरा पुन्हा तेच म्हणाली. का रागवली असेल अविरा? कळेलच पुढील भागात. आणि आपली नवीन जोडी कशी वाटतेय तेही नक्की सांगा. धन्यवाद.